अरेंज मॅरेज केलेली एक महिला जिला लग्नाच्या तब्बल 7 वर्षानंतर तिच्या पतीचं असं सत्य समजलं की तिला मोठा धक्का बसला. कोर्टानं त्याला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे. चीनच्या हेबई प्रांतातील ही घटना. या महिलेचं 2014 साली लग्न झालं. जियाबिन असं तिच्या नवऱ्याचं नाव आहे. तिच्या काकांनी तिचं लग्न लावून दिलं होतं. जियानं आपण पीपल्स आर्म पोलीसमध्ये अधिकारी असल्याचं सांगितलं होतं. लग्नानंतर काही काळांनी त्यांना एक मुलगा झाला, पण जिया बहुतेक वेळा घराबाहेर असायचा. तो आपण खास कामावर असल्याचं सांगायचा. सुरुवातीला तो काही दिवस गायब व्हायचा, पण नंतर तो गेला. तो कित्येक महिने घरी परतलाच नाही. 2017 साली तर तो पूर्णपणे गायबच झाला. महिला स्वतः सिंगल पॅरेंटिंगमध्ये वाढली आहे, त्यामुळं आपल्या मुलाला आई आणि वडील दोघांचं प्रेम मिळावं असं तिला वाटत होतं. पण नवऱ्याशी संपर्क करण्याचा कोणताच मार्ग तिच्याकडे नव्हता. शेवटी 2020 साली तिनं कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज केला. तेव्हा जियाबिन नावाची कोणी व्यक्ती अस्तित्वातच नाही असं समजलं. लग्न झालं तेव्हा त्यानं फक्त आर्मीचं सर्टिफिकेट दिलं होतं आणि त्याची फक्त एक बहीण लग्नाला होती. वडिलांचं निधन झाल्याचं खोटं सांगितलं. 2021 साली पँगला एका तुरुंगातून फोन आला. तिच्या नवऱ्याचं नाव सु जिनी असल्याचं सांगण्यात आलं. त्याला आधीपासून एक पत्नी आणि मूल आहे. तो एका हत्येतील आरोपी असून त्याला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आल्याची माहिती तिला देण्यात आली आहे. आपली ओळख लपवण्यासाठी तो AP अधिकारी असल्याचं सांगून लोकांना फसवत होता. अशी फसवणूक झालेल्या एका महिलेनं त्याच्या विरुद्ध तक्रार दाखल केली आणि 2017 मध्ये पोलिसांनी त्याला अटक केली. मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली.